4th डे 3 त्यांना माहित नव्हतं वाटतं ग्रे कलर आहे. तिने आमचा खूप मोठा पटका झाला होता. तिला आता बाहुल्यात बसायचे. जोम एक्साइटमेंट पाणी फिरले पाणी. नमस्कार मंडळी मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही मस्त असाल, एकदम खुश असाल. तर आज मी चालले आहे, जसे की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होती की आमच्या सिन्नरमध्ये नवरात्रीमध्ये 9 दिवस यात्रा असते, तर त्यामध्येच आज मी चाललेली आहे. मी मस्त छान झाली आहे. मी म्हणजे माझ्यासोबत दीदी. थांबा तुम्हाला दाखवते. तर आम्ही दोघे सुद्धा रेडी झालो आहोत. आता काय म्हणायचं तुम्हाला? आता आम्ही जाणार आहे आणि मज्जा करणार. जी काय मज्जा करणार ती तुम्ही पण चला आणि आमच्यासोबत बघा. चला. आणि यात्रेमध्ये आम्ही जाणार आहोत खूप सारी मज्जा करायला. आणि आता आम्ही दरवर्षी आम्ही पहिल्या दिवशी जात असतो, पण ह्या वर्षी आम्ही जरा उशिरा जातोय. आज जरा म्हणजे 4th डे 3rd डे आज आम्ही मागच्या. आणि आजचा कलर आहे ग्रे, जो की आमच्या दोघींकडे म्हणून आम्ही हेच काहीतरी दुसरा घातलेलं आहे. आणि आज जर कोणाला माहित असेल की आज कुठला कलर आहे तर ते यात्रेत गेल्यावरच कळतं, कारण सगळ्यांनी आज ग्रेच घातलेलं राहतं. आणि आपण नाही घातलं का असं वाटतं आपणच काहीतरी वेगळं करतो. असं नाही, असं वाटतं. ती फिलिंग आम्ही दोघी घेणार आज. असं वाटतं की असं वाटतं म्हणजे अरे कहना क्या चाहते हो की यांना माहित नव्हतं वाटतं आज ग्रे कलर आहे. हा असं वाटतं. आणि सगळे असे बघता, यांना माहित नव्हतं वाटतं ग्रे कलर आहे. पण काय करणार आता, नाहीच आहे आमच्याकडे ग्रे कलर. हिच्याकडे आहे पण हिला तो आवडत नाही म्हणून हे घातला नाही. एवढं नव्हतं सांगायचं. ये तो मैं बताऊंगी. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. सो आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो, आमच्यासोबत एक खूप मोठा असा वेगळा इन्सिडेंट झाला होता. तो मी तुम्हाला पुढे सांगू, आत्ता नाही सांगणार. ओके ठीक आहे, चला. तसं आता वेळ उशीर होते आम्हाला. चला. कशी दिसते मम्मी आम्ही? स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही हो. आज मम्मी आमच्यासोबत नाही येते, कारण ती नंतर जाणार आहे पप्पांसोबत. तिला आमच्यासोबत नाही यायचंय. असं काही नाही असंच म्हणून तर आमच्यासोबत नाही येते. तिला स्पेशली पप्पांसोबत जायचंय. आणि डॉलीला घरी आज मम्मी पप्पा दोघं पण जोडी. डॉली तिला जर एकटं ठेवलं ती सगळं एरियात सांगल. तर आता आम्ही आलो आहे यात्रेत. इथूनच यात्रा स्टार्ट होती. अजून मंदिर अर्धा किलोमीटर. हां, यात्रा इथूनच सुरू होते, पण मंदिर अजून खूप लांब आहे. पण इथे आतमध्ये गाड्यांना प्रवेश नसतो, त्याच्यामुळे आपल्याला पायी जावं लागेल. देवी ऐश्वर्य मित्र मंडळाची खूप छान देवी. मंदिर अजून पुढे आहे, पण हे मध्ये मित्रमंडळ, त्याच्याने दर्शन घेत लागते इतक्यात. सो इथून जवळ मंदिर आलेलं आहे. मी चालले. खूप मोठं दिसत नाही अजून. आज खूप कमी गर्दी आहे, त्यावेळी खूप गर्दी असते. नवरात्रीचा दुसरा दिवस असल्यामुळे इतकी गर्दी नाही, पण हळूहळू अजून 1-2 दिवसात इतकी गर्दी होईल. इतकं शांत दर्शन तर होतच नाही. काय वाटतं? सुद्धा व्हिडिओमध्ये दर्शन घेऊन टाका, कारण नंतर माहीत नाही दर्शन भेटतं की नाही गर्दीमुळे. मी तुझा व्हिडिओ घेते आता. छोटी बच्ची हो क्या? दसऱ्याच्या दिवशी मी तुम्हाला दाखवेल की किती गर्दी असते. काय झालं होतं मागच्या वर्षी आम्ही जेव्हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही देवीचं दर्शन करायला आलो, जादू येतच ना पोस्ट केला तेव्हा तो आला. आणि त्या दिवशीचा बड्डे होता आणि देवीसोबत म्हणजेच मी देवीची प्राणप्रतिष्ठा करत होते, त्यामुळे ती देवीच नव्हती ना. आमचा खूप मोठा पटका झाला होता. आणि इथे दरवर्षी काय होत असतं, आमची चप्पलच हरवत असते. आमची म्हणजे मम्मीची, माझ्या मम्मीची तर दरवर्षी आलो चप्पल हरवते म्हणजे हरवतोच. ह्या आत्ता मम्मी नाही आली आहे, पण मम्मी जुनी जरी चप्पल घालून आली तरी पण ती हरवतच राहते. तुम्हाला सगळं यात्रेतील दुकान दाखवते. शॉपिंग ते काय करणार नाही आहे,
पण तरी पण आम्ही जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. सारे गंध लावले असे टाईट टाईट झाले जास्तच झाले. यात्रेतलं सगळं स्वस्त सुंदर असतं पण क्वालिटी टिकाऊ नसतं. या दुकानामध्ये हे पाऊच खूपच छान आहे. मी लहान होते एवढा फॅन्सी पाऊच का नव्हते. आता का आलंय वापरू बिल शकत नाही. परत लहान होऊन का छोटे छोटे कंपास. मी आता चष्मे ट्राय तर आम्ही हे वाला गेम खेळलो होतो. इकडं सगळे गेम्स असतात. 2-2 राट पाळलेले ह्या वर्षी. दरवर्षी एकच असतो. आणि ह्या मोठ्या जॉईंट व्हीलवर राट पाळण्यात बसून जी हालत होती ना डायरेक्ट मोठं छोटं टॅक्सी वापर. यात कशातच बसण्याची आमच्या दोघींमध्ये सुद्धा हिंमत नाही आहे. पण आमची मम्मी एकदम डेअरिंग माझे खतरो की खिलाडी. मम्मी सगळ्यात बसू शकते सगळं काही करू शकते. माझी इच्छा आहे माझी इच्छा आहे. कशात बसायचं तिला आता बाहुलात बसायचं आहे. जम्पिंग काय त्याला डान्सिंग डॉल ना हा ती कॅम बाहुलाच बोलतो त्याला. तर त्याच्यामध्ये बसायचं आहे तिला. पण त्यात बसण्याची तिचं वय नाही आहे आणि यात बसण्याची हिंमत नाही आहे. आम्ही यात्रेला आलो गडबड झालीस कधी झालंच नाही. यात्रेला आम्ही यात्रेला आल्या असं काहीतरी अनएक्सपेक्टेड होतं. मी लपलोय इतकं ओलं झालं भिजले काहीतरी होतं पाण्यात. सोबत काहीतरी होतं पायाला लागले. सगळे लोक लपून बसले. आम्ही पण लपून बसलोय. आमच्या यात्रेचा प्लॅन कॅन्सल करायला आमचा पोपट करायला काही ना काही दरवर्षी होणं हे कन्फर्म असतं का काय माहिती. आम्ही इतकं उत्साहात यात्रेत आलो आणि इतका पाऊस आला ना आमच्या सगळं पूर आला. सगळं ओल्लं आहे. लिटरली सगळे ओल्ले सगळे घरी जात आहे. आता कोणीच थांबायला तयार नाही आहे. एवढे काय म्हणते एक्साइटमेंटमध्ये यात्रेत आलं ते सारं एक्साइटमेंट पाणी फिरले. पाणी एक्साइटमेंट किती इतकं पाणी आहे हे तर उभं. यात्रेवरून भिजून आल्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये इतकी एनर्जी आम्ही चित्र घ्यायला आलो. पाऊस शेवटी काय सोबत मम्मीला घेऊन आलोय. आत्ता आम्ही दांडिया खेळून घरी चालली. तर अशा प्रकारे आमचा यात्रेचा प्लॅन पूर्णपणे फेल झाला. म्हणजेच की दर्शन वगैरे खूप चांगलं झालं. तोपर्यंत काहीच पाऊस नव्हता. पण त्यानंतर आम्ही जेव्हा यात्रेमध्ये कुठल्या राईडमध्ये बसायचं असं खूप इच्छा झाली की आता ह्या राईडमध्ये बसू असं वगैरे. आणि तेव्हाच इतका जोराचा पाऊस आला. खत्म. ठीक आहे ओके आम्ही नंतर पण जाऊ शकतो. 9 दिवस यात्रा त्याच्यामुळं यात्रा काही एक दिवसाची नव्हती. अजून यात्रा खूप दिवस आहे. त्यामुळे आपण जाऊ आणि एन्जॉय करूनच राहू. आम्ही लिटरली जिथं उभं होतो तिथे इतकं पाणी साचलेलं होतं. लिटरली इतकं पाणी होतं. आम्ही तेवढ्या पाण्यात आम्ही उभं होतो. त्यात लाईटही गेली. आमच्या स्वप्नांवरती पाणी पसरवलं पावसाने. सगळा प्लॅन फेल. बट आमचा प्लॅन किती जरी फेल झाला तरी आम्ही परत नक्की जाणार आणि परत एन्जॉय करणार. नवरात्रीचा मेलाचा म्हणजे नवरात्रीचा जत्रेचा ब्लॉग हा परत येणार आहे. सो स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही आल्यानंतर दांडिया खेळायला पण गेलो. ज्या की मला दांडिया खेळता येत नाही. पण मी घेत जात नाही कधी. माझ्या इतका कॉन्फिडन्स नाही आहे. नाही तुला इतका भारी खेळता येतं की तू जातच नाही. नाही तुला इतकं भारी खेळता येतं की तू जातच नाही. असंच साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. येत्या मला मी एक दिवस जाईल नक्की कधीतरी मे बी. ही गेली आहे दांडिया खेळायला. खेळून पण आलो आम्ही दांडिया मस्त आता. आणि आता झोपणार आहे मी. सो रात्रीच्याचा 11 वाजलेत. 11:15 वाजलेत. आता मी झोपलो. सो आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून आपला सिन्नरच्या नवरात्री यात्रेचा व्हिडिओ येणार आहे.
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला खूप खूप सारं प्रेम द्या. बाय. भेटते लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. माहिती माझं मी एकटा नव्हतो, आमच्यासोबत मामा मामी होते. येस, आम्ही दोघी नव्हतो, आमच्यासोबत मामा मामी होते. बाय.